मी काही बोलणार नाही, कारण ज्यांचं तुम्ही 1 तास ऐकलं, 1-1.5 तास होऊन गेला आणि त्यांच्या बोलण्यामध्येच खूप काही गोष्टी आहेत. फक्त या ठिकाणी मी एवढंच सांगेन, मी माझा थोडा परिचय देतो. मी बंडू आंबटकर. इथूनच 18 किलोमीटरवर चांदूर रेल्वे नावाचं गाव आहे. तिथे आमचा ग्रामसेवा लोक अभियान प्रकल्प आहे. आणि खऱ्या अर्थाने आज जे तुम्ही राष्ट्रसंतांच्या भूमीमध्ये आहे आणि राष्ट्रसंतांच्या भूमीमध्ये दीपक नागोरगोजे हे आलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अशा लोकांसाठी एक खूप छान ग्रामगीतेमध्ये ओढलेली आहे. जेव्हा तुझे दर्शन घडे तेव्हा उघडतील विशाल ज्ञानाचे कवाडे, मग मी तुपणाचे पोवाडे कोठीच देते. असं हे व्यक्तिमत्व. आता त्यात आणि तुम्हाला शांतिवनच्या कामाचा पूर्ण अनुभव दिला, पण मग मी ग्रामसेवा अभियानच्या कामामधून किंवा अशाच कामाला फिरत असताना शांतिवनचा आणि माझा परिचय झाला 2018मध्ये. आणि 2018मध्ये एक निवासासाठी आम्हाला एक जागा पाहिजे होती संध्याकाळची. आणि दीपक काकाला फोन केला, आम्ही गेलो आणि सकाळच्या 2 तासामध्ये थोडंसं आम्ही शांतिवन बघण्याचा प्रयत्न केला आणि मग आमच्या गावाकडे आलो. पण माझ्या मनामध्ये नेहमी ते शांतिवन घुमघुमत होतं. आणि मग मी पुन्हा तिथून 15 दिवसांनी काकाला फोन केला, तर म्हणलं शांतिवनला मला 2 दिवस 1-1.5 दिवस राहायचं आहे. आणि आमच्या सगळ्या परिवाराला घेऊन तिथे गेलो मी, आमच्या ग्रामसेवा अभियानच्या सगळ्या टीमला. आणि जेव्हा काम बघितलं, समर्पणचं खऱ्या अर्थाने जे घोषवाक्य आहे, विचारातून कृतीकडे कसं काम असलं पाहिजे याचं मोठं उदाहरण म्हणजे शांतिवन. त्या ठिकाणी मला बरेचदा प्रश्न पडतो, आणि तो प्रश्न मला त्यावेळेसही पडला होता की एकांत संस्थेचं काम फक्त बालकांवर असू शकतो, त्याचं नाविन्यपूर्ण त्याच्यामध्येच असतो. एकांत संस्थेचं काम ॲग्रिकल्चरवर असतो, एकांताचं काम कौशल्य विकासावर असतो. पण शांतिवन नावाची दीपक काकाच्या संकल्पनेतलं असं काम त्या ठिकाणी उभं झालेलं आहे की मला असं वाटतं की सस्टेनेबल जे गोल आहे, शाश्वत विकासाचे जे गोल्स आहे, त्या गोल्सला पूर्ण आधार नाही. म्हणजे तिथे शेतकरी सुटला नाही, तिची शेतकरी महिला सुटली नाही, तिचं पंचायत राज व्यवस्थापन सुटली नाही, त्या ठिकाणचा पालक सुटले नाही, त्या ठिकाणचा वंचित घटक सुटला नाही. अशा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं शांतिवनचं काम आहे. आणि म्हणूनच आजच्या काळातले खऱ्या अर्थाने दीपक काका आधुनिक गांधी आहे आणि आधुनिक विकास बाबा आमटे पण आहे, असं मला हरकत नाही. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सुटाफुटातला माणूस आहे, जीन्स पॅन्ट घालते. मला पण नेहमी प्रश्न पडायचा, पण कारण आजच्या काळातले झालेली आहे, काय सांगणार सुटाफुटातला माणूस, जीन्स पॅन्ट आहे, शर्ट टेरिकाटचा आहे. परंतु जेव्हा तुम्ही काम बघाल तेव्हा तुम्हालाच प्रश्न पडतील सगळे. आणि हेच प्रश्न मला पडले होते. आणि तिथून 2018 पासून मला जेव्हा भेट झाली शांतिवनची, दीपक काकाचं काम आणि कावेरीताईचं काम बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण जे काम करतोय त्या कामाची दिशा बदलवली पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण सकारात्मक दृष्टी पाहतो तेव्हा सकारात्मक सृष्टी निर्माण करण्याचं धाडस आपल्यामध्ये येतं. आणि आपली विचार करण्याची पद्धत आणि आपल्या विचार करण्याची प्रक्रिया हळूहळू बदलत जाते. तुम्ही पण या शिबिरामधून, मैत्री शिबिरामधून तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या जीवनाकडे नवीन वळण देण्याची पद्धत एक प्रक्रिया सुरू झाली असेल. जसे दीपक काकांनी सांगितलं की एका शिबिरातून त्यांना घडले आणि एवढं मोठं शांतिवन उभं झालं. तर या ठिकाणी मैत्री शिबिरामधून सुद्धा तुम्ही घडू शकता. मी सुद्धा समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. समर्पणचं आणि माझं नातं गेल्या 8 वर्षापासून आहे. मला तर परिचय पण नव्हता. एक आमचे घनश्याम दर्णे नावाचे प्राध्यापक आहे, त्यांचा मी विद्यार्थी. 2002 मध्ये मी समाजकार्य महाविद्यालय यवतमाळमध्ये होतो. आणि त्यांनी मला सांगितलं की तुझ्या गावापासून 18 किलोमीटरवर समर्पण नावाची संस्था आहे, तिथं भेट दे. आणि तेव्हापासून मी खऱ्या अर्थाने समर्पणचा कार्यकर्ता म्हणून समर्पण झालो. समर्पणचं कामच ते आहे की ते समर्पण होऊन काम करावं लागतं. आणि खूप छान काम या ठिकाणी मला पाहायला मिळालं. आणि दीपक काकाचं काम मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो की आयुष्यामध्ये काही ठरवायच्या पहिले तुम्ही काही लोकांनी ठरवलं असेल, पण ज्यांनी ठरवायचं आहे त्यांनी एकदा शांतिवन बघा. शांतिवन बघल्यानंतर मनालाही शांती भेटते आणि तुम्हाला जे काम तुम्ही करणार आहे ते काम तुम्ही शांतीनं करू शकता. असं हे शांतिवनचं काम आज तुम्ही ऐकलं. आणि राष्ट्रसंतांच्या पावनभूमीमध्ये दीपक काका आले. त्यांचं खरंच ग्रामगीतेमध्ये
जे काही लिहिलेलं आहे 41 अध्याय, त्या अध्यायाला अनुसरूनच दीपक काकाचं काम आहे, गाडगे महाराजांच्या विचाराचं काम आहे. या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये पंजाबराव देशमुख आणि गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज हा जो त्रिवेणी संगम आहे, या त्रिवेणी संगमामध्ये आज एक चौथा संगम मराठवाड्यातला या ठिकाणी आलेला आहे. आणि सगळ्यांनी आजच्या या विचाराची आणि शांतिवनचा परिचय करून समाजामध्ये कृती करण्याचं धाडस करावं. धन्यवाद.